राज्य भर में पालक मंत्रियों की ओर से खरीफ की फसल को लेकर बैठकों का दौर चलाया जा रहा है। इस पर अब राज्य मंत्री आशीष जायसवाल की प्रतिक्रिया सामने आई है। जायसवाल ने स्पष्ट किया है कि फसल बीमा योजना के पहले किसी भी प्रकार की अनियमितता न हो, इसके लिए समीक्षा बैठकें जारी है, जिससे किसानों की समस्या और शिकायतों का तत्काल निवारण किया जा सके। वे नागपुर में मीडिया से बात कर रहे थे। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आता खरीपची बैठक घेत आहे। एकंदरीत खतांचा तुटवडा, कुठे लिंकेजची त्रास आहे का, कृषी साहित्य वगैरे विक्रेत्याच्या शॉपमधून किंवा कुठल्या पद्धतीची शेतकऱ्यांना अडचण आहे सिंचनाच्या संदर्भामध्ये एकूण आढावा वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू आहे। कालच नागपूर आणि अमरावतीची बैठक झाली। 15 तारखेला मी गडचिरोलीची देखील बैठक ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये उत्पादन कसं वाढवता येईल, विकेल ते पिकेल ही संकल्पना कशी रुजवता येईल आणि शेतकऱ्यांच्या सर्व अडचणींना ग्रीव्हन्स रिटेल सेल कसं देता येईल, त्यांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण कसं करता येईल, गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेचा आढावा, त्यासोबतच पीक विमा योजनेचा आढावा, सर्व योजनेचा आढावा मी घेतलेला आहे। भाऊ, कशा पद्धतीने यावेळेस लोकांना खताची किंवा शेतकऱ्यांना खताची अडचण जाणार नाही यासाठी नियोजन केलं जात आहे? मोठी मागणी आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये भांडवली गुंतवणुकीची योजना आलेली आहे। आता पीक विमा योजना ही पूर्वीप्रमाणे करून त्यात गैरप्रकार टाळण्यासाठी जेव्हा मी याचा आढावा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की सुमारे 10,513 कोटीचा जवळपास निधी हा विमा कंपनीकडे गेलेला आहे। त्यामुळे आता आपण हे पूर्ण पैसे जे पीक विम्याच्या स्वरूपामध्ये जात होते त्याच्यापैकी बहुतांश रक्कम आता ही भांडवली गुंतवणुकीची योजना केलेली आहे आणि आता त्यात लॉटरी सिस्टम देखील आपण बंद केलेला आहे आणि जो पहिला अर्ज करेल त्याला पहिली मंजुरी, अशा पद्धतीची प्राधान्याची योजना आता आपण तयार केलेली आहे आणि त्यामुळे शेतीमध्ये कशी क्रांती होईल त्या दृष्टीने आपला प्रयत्न सुरू आहे। अवकाळी पावसाचं मोठ्या प्रमाणात राज्यभर अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे। नुकसान भरपाईची मागणी होत आहे, पंचनामे झालेले नाही। काल परवा देखील मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे। आपल्या प्रचलित नियमानुसार SDRF NDRF चे निकष आहे त्यानुसार आपण पंचनामा करून नियमानुसार जे काय अनुज्ञा मदत आहे ते करत असतो।